श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान, माळशिरस, पुरंदर. पुरंदर कस काय? पुरंदर तालुका आहे. अच्छा. जेवण द्यायचं असतं शेकलं. होय 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 होय, एक नंबर. श्री दत्त प्रसन्न 1840. हे पुजारींचे नाव लिहिले दिसते. बहुतेक काहीतरी साईन पण आहे. काय मार्तंड गुरव पुजारी. ती अरे यार, त्या काळी ना अजून एक गोष्ट होती. आता हे बघ, याचा आकार ना आपल्या नॉर्मल मंदिरासारखा नाहीये. मस्जिदीचं ते कसं गोल असतं वर, मुघलांपासून वाचवण्यासाठीच हे केलेलं आहे. आणि असं दाखवायचं की ही मस्जिद आहे. सेम रायगडावरचं मंदिर महादेवाचं, त्याचं तीच रिझन आहे. म्हणजे त्यांना लांबनं बघितलं तर नाटलं पहिला रे मस्जिद. आणि त्यांनी कसं एकदम प्रॉपर स्ट्रक्चर ठेवलंय पाहिजे ना. ते 4-5 पिल्लर घेतलेत त्याला तिथं. मिनार असतात. हा, दिल्लीला कशी 4 मिनार आहे. ओके, ऑल राईट पीपल, दर्शन झालं. इथे पण आरती मिळाली. बाई यार, प्रत्येक ज्या मंदिरात जातोय आजकाल आरती मिळतीये. आरती झाली की मग पूर्ण मंदिर फिरलो. मंदिराचं आर्ट आणि जे स्कल्पचरिंग जे त्यांनी केलेलं आहे ना, बाई इतकं सुंदर आहे. मी आपल्या हॉटेलचं हेमाडपंथी पाहिलं आणि बरेचसे असे हिस्टॉरिक मंदिर पाहिले. अर्धापूरमध्ये पण एक आहे, ते पण पाहिलं. पण एवढं हे जे मंदिर जेवढं मेंटेन्ड आहे ना, तेवढं कोणतंच मेंटेन एवढं मंदिर नाही पाहिलं मी. इतकं प्रॉपर मेंटेन ठेवलंय. मान्य मुघलांनी अफजल खानाने जेव्हा इथं हल्ला केला होता, तेव्हा जे मूर्ती ज्या बनवलेल्या आहेत ना, त्या मूर्तीवर त्यांनी मोस्टली मूर्ती तोडलेल्या आहेत. हात पाय म्हणा, त्यांचे डोके म्हणा, हे असे तोडलेले आहेत. तरी पण जे आहे
त्याला त्यांनी एवढं प्रॉपर मेंटेन ठेवलंय, हे आवडलं, लिटरली आवडलं. इतकं सुंदर, इतक्या छान आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना, एक नंबर. लिटरली मोस्ट रिकमेंडेड प्लेस यार, मोस्ट रिकमेंडेड प्लेस. सर्वांनी आलं पाहिजे इथं, भुलेश्वर टेम्पल. आणि मी आता जसं की बोललो की ते मंदिरांचा कळस त्यांनी प्रॉपर मंदिरासारखा नाही घेतला, मस्जिदीसारखा, त्याला काय म्हणतात ते, घुमट काहीतरी असं म्हणतात ना, त्या शेप मध्ये घेतलेलं आहे त्यांनी. की जसं पुढे चालून जर काही हल्ला वगैरे जर आला तर तो लांबून पाहताना शत्रू संघाला ही मस्जिद आहे अशी वाटावी, म्हणून ते तेव्हा तसं केलेलं आहे. आणि हा पुरंदर तालुका येतो ना, पुरंदर तालुका म्हणजे महाराजांचा इतिहास आलाच इथे पण. आणि याची हिस्ट्री अशी आहे या मंदिराची की श्रीरामाच्या काळात सुद्धा हे मंदिर होतं आणि श्रीराम इथे येऊन गेलेले. मोस्टली हे मंदिर जे आहे हे, एकतर मी आज सकाळीच विकिपीडियात वाचलं की हे आहे एका आर्टिकल मध्ये वाचलं मी, हे 8व्या शतकातलं आहे, म्हणजे 8th सेंचुरी. आणि एका आर्टिकल मध्ये लिहिलं होतं की 12व्या शतकातलं आहे. व्हॉट एव्हर इट इज, पण हे ज्या लेवलचं यांनी मेंटेन ठेवलंय, आवडलं यार लिटरली. म्हणजे खूपच सुंदर. वातावरण कसलं सही आहे ना, अजून जास्त असं ऊन नाही पडलेलं, 8च वाजलेत. बेस्ट बेस्ट. मला हा हायवे आवडला, मला ही एंटायर ट्रिपच आवडली आहे. छोटी, सिंपल आणि एकदम सुंदर. मजेदार आहे, मजेदार. आता एखाद्या नाश्ता ब्रेकला थांबू, मिसळ खायची इच्छा आहे आज. मिसळ घेऊ एकदम छान, ऑथेंटिक अशी मिसळ खाऊ आणि पुढे कंटिन्यू करू. स्वराजभाऊला सोडू, मला ती स्वराजभाऊच्या घराची ती एकदा कॉलनी एकदा नीट पाहायची, त्या सगळ्या नर्सरीज अँड ऑल. मिसळ अँड साऊथ इंडियन. ओके, जबरदस्त. पीपल, एनर्जी इज टू हाय. मिसळ पाव छान होता ना. आणि स्वराज भाऊंना सोडलंय आता त्यांच्या घरी आणि निघालोय. आय नो त्याचं एवढं जास्त इंटरॅक्शन आणि इंट्रोडक्शन दोन्ही पण झालेलं नाहीये, पण ठीक आहे. फर्स्ट टाइम होता कॅमेरा समोर, तो कम्फर्टेबल नव्हता आणि मला कोणाला फोर्स करायला नाही आवडत. त्याचप्रमाणे सगळं झालंय टन. आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता काय हायवे जायचंय, ट्रॅफिक बेकार लागणार हडपसरची. लेट्स सी. इंटरेस्टिंग गोष्ट मंदिराबाबतीत बोलायची झाली ना, तिथे एक असंच एक आर्ट आहे, स्कल्पचर असं त्यांनी बनवलेलं की त्यातनं शंकर भगवान, महादेव, गणपती आणि कार्तिकेय या तिघा जणांचं फिमेल वालं व्हर्जन दाखवलेलं आहे त्या मंदिरात. याच्या मागचा काय स्टोरी आहे ही थोडीशी कन्फ्युजिंग आहे आणि थोडं क्युरियोसिटी तर खूप जास्त आहे हे समजून घेण्यामध्ये. पण हे मला खूपच असं नवीन काहीतरी पहिल्यांदा पाहिल्यासारखं वाटलं. वन्स अगेन सॉरी फॉर द कटआउट, बट त्या क्लिप नंतर कार्ड फुल झालं, त्यामुळे मला पुढे काहीच शूट करता आलं नाही. घरी आलो आहे, व्हिडिओ एडिट होतोय, म्हणजे होत आला आहे एवढंच. आणि ॲट द लास्ट त्या 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 मूर्तीच्या बाबतीत जर काही कोणाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा, कारण की ती मला फार जास्त क्युरियोसिटी आहे की ती गोष्ट तशी का आहे. आणि दॅट्स इट. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओत. लिव्ह युअर लाईफ, लिव्ह युअर ड्रीम. टिल देन टेक केअर, बाय बाय सगळ्या मित्रांनो.